नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी श्री अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश भाऊट अंतर्गत कार्यवाही करण्याबाबत तसेच मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना आदेशित केले होते। त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे व त्यांचे पथकातील अंमलदार यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे व त्यांचे पथकातील अंमलदार माली गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना त्यांना दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की घरफोडी करणारे सराईत आरोपी आलूनगर भोकर येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून आरोपी नामे सागर सिंग उथल सिंग ताक, वय 38 वर्ष, राहणार हनुमान गल्ली उमरी, आरोपी गजन सिंग ठाकूर सिंग बावरी, वय 21 वर्ष, राहणार उमरी यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधाने सखोल विचारपूस केली असता त्यांनी व त्यांचे इतर साथीदार यांनी पोलीस स्टेशन विमानतळ हद्दीत गांधीनगर येथे ज्वेलर्स दुकान फोडून चांदीचे दागिने चोरी केल्याचे तसेच पोलीस स्टेशन धर्माबाद हद्दीत घरफोडी केल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल चांदीचे चेन, पट्टी अंदाजे वजन 11 किलो, चांदीचे 2 वाये असा एकूण 2,29,408 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे। सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपी निष्पन्न करणारे अधिकारी व अंमलदार यांचे माननीय श्री अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे।